लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यात पैसे आले की नाही? काही महिलांना 21 रुपये मिळाले, पण काही लाडक्या बहिणींना पैसेच मिळाले नाहीत. काहींचे पैसे डबल झाले, काहींचे थेट कापले गेले. तुमच्यासोबत काय झालं? हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण शेवटी एक जबरदस्त अपडेट आहे जो तुम्हाला कोणीच सांगणार नाही. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तातडीने सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास तुम्हाला नक्की हे माहिती मिळणार आहे. बघा, आता जर तुम्ही बघितलं तर आज मी तुम्हाला एक मोठा स्फोटक खुलासा देणार आहे. तुमच्या खात्यात 2100 जमा झाले आहेत का, की सरकारने पैसे थेट कापले? तुमच्या शेजारीण बाईला पैसे मिळाले पण तुम्हाला नाही, कारण काय आहे? आणि हो, काही जणींच्या खात्यात डबल पैसे आलेत, 4200. हीच ती ट्रिक आहे. पूर्ण व्हिडिओ पहा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही तर तुमचेही पैसे कापले जातील. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा, डिटेलमध्ये पहा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा, त्यांना सुद्धा ही ट्रिक कळू द्या. बघा, सरकारने सांगितलं होतं की गुढीपाडव्यानंतर आपल्याला 21 रुपये हप्ता लगेच मिळणार आहे, परंतु त्याला आता उशीर थोडासा होतोय. परंतु काही टेन्शन घेऊ नका. आजपासून पैसे वाटपाला जे सुरुवात आहे ती सुरू झालेली आहे. परंतु काही जिल्ह्यांमध्ये लोकांना पैसे मिळालेत, मग तुम्हाला का नाहीत? कारण त्याचं एक मोठं रिझन आहे. तुमचे पैसे का थांबलेत याचं कारण मी तुम्हाला सांगतो आहे. सरकारने काही महत्त्वाचे नियम लागू केलेले आहेत. यात तुम्ही पात्र आहात का, हे सुद्धा तुम्हाला येत सांगायचं आहे. कारण खूप महत्त्वाची अपडेट आता आपण पाहत आहोत. कारण सरकारने आपल्याला हे सांगितलं होतं की गुढीपाडव्यानंतर लगेच वाटप करू आपण. एप्रिलचा हप्ता जो आहे तो पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता होती, परंतु आता आज 3 तारीख आहे तरीसुद्धा पैसे आले नाहीत. परंतु टेन्शन घेऊ नका. आजपासून लाडक्या बहिणींचं वितरण जे आहे ते सुरू होणार आहे आणि 21 रुपयांचा मेसेज हा लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहे. तुमचे पैसे थांबले असतील तर काय करावं लागणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. कोणाला किती पैसे मिळाले आणि कोणाला नाही याचा एक आपण जबरदस्त खुलासा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण खूप महत्त्वाची अपडेट आहे. आताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच भन्नाट महत्त्वाच्या इम्पॉर्टंट आणि सगळ्या योजना आपल्या बघा, लाडकी बहीण योजना सुद्धा, कुठलीही योजना सुद्धा, सगळ्यात प्रथम अपडेट आपल्या चॅनलमध्ये असते. त्यामुळे चॅनल आधी सबस्क्राईब करा. बघा, सगळ्याच महिलांना पैसे मिळत नाही आहेत, कारण सरकार आता नव्या नियमानुसार लाभार्थी तपासत आहे. याच्यामध्ये त्यांनी 4 नियमांमध्ये बदल केलेले आहेत. अर्ज पडताळणी सुरू झालेली आहे. अर्ज पडताळणीमध्ये तुमच्या घरी तुमची आता जी लाडकी बहीण योजनेसाठी आपल्याला माहिती आहे की अंगणवाडी सेविका असतील, अंगणवाडी मदतनीस असतील, त्यांच्यासोबतच पर्यवेक्षिका असतील, अजून महिला व बालकल्याणचे अधिकारी असतील, हे सर्वजण येऊन तुमच्या घरी नव्या नियमानुसार लाभार्थी तुम्ही आहात का नाही हे तपासत आहेत. त्यामुळे कोणाला किती पैसे मिळाले, कोणाचे पैसे कापले गेले, कोणाचे पैसे थांबवले गेले, ह्या सगळ्यांची माहिती आपण डिटेलमध्ये संपूर्ण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. बघा, पैसे मिळाले नसतील तर याची 3 कारणं तुम्हाला असू शकतात. मुख्यतः 3 ते 4 कारणं आहेत, आपण ती पाहणार आहोत. बघा, तुमच्या नावाची लिस्ट जी आहे ती अपडेट झाली आहे का, म्हणजे तुमचं नाव यादीमध्ये आहे का नाही हे आता बघावं लागणार आहे. तुमचं नावच नसेल लिस्टमध्ये तर तुम्हाला पैसे कसे मिळणार, बरोबर का? त्यामुळं तुमच्या नावाची लिस्ट अपडेट झाली आहे का नाही हे पाहावं लागणार आहे. बँक खातं आणि आधार हे लिंक आहे का नाही हे परत एकदा चेक करा. हो, मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, कारण भरपूर लाडक्या बहिणींचं 1 एप्रिलपासून नियम चेंज झालेले आहेत. 1 एप्रिलपासून बरेचसे UPI संदर्भात असतील, बँक संदर्भात असतील, नवे नियम लागू झालेले आहेत. जे लाडक्या बहिणींचे UPI चालू होते म्हणजे बंद होते, त्यांचे मार्चमध्ये त्यांनी वापर केला नाही, त्यांचे UPI बंद केले आहेत. भरपूर लाडक्या बहिणींचे बँक खाते क्लोज झालेले आहेत, बंद झालेले आहेत. ते वापरत नसल्यामुळं भरपूर लाडक्या बहिणींचं बँक बॅलन्स कमी असल्यामुळे त्यांचे पैसे कापले जात आहेत. म्हणजे मिनिमम बॅलन्स जर 1,500 रुपये 2,000 रुपये नसेल तर ते सुद्धा कापले जात आहेत. हे सगळ्यांनी लक्ष द्या. सरकारकडून तुमचा अर्ज होल्डवर सुद्धा आहे का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. ही लिस्ट कशी चेक करायची आहे आम्ही तुम्हाला पुढे सांगतो आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा. तुमच्या खात्यात पैसे आलेत का लोक ते बघा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पैसे खात्यात आले का हे कसं चेक करायचं सांगतोय. पहिली गोष्ट, बँकेचा SMS आला का हे चेक करायचं. आता बँकेचा SMS आला का कसं चेक करायचं आहे, तुमचं जे मेसेज ॲप्लिकेशन आहे ते ओपन करून तुम्हाला बँकेचं मेसेज आला का नाही चेक करायचं आहे. जर नाही आला तर मोठा धोका आहे. बघा, दुसरं गोष्ट, तुम्हाला उमंग ॲप आहे त्याच्यावरती तुम्ही जाऊन किंवा तुमचं जे ATM असतं तिथं जाऊन तुम्ही मिनी स्टेटमेंटसुद्धा काढू शकता किंवा ATMमध्ये जाऊन तुमचं बँक बॅलन्स जे आहे ते चेक करू शकता. जर तुमचं पोस्टाचं खातं असेल तर पोस्टाच्या खात्यात जाऊन सुद्धा तुम्ही हे सगळे पैसे आलेत का आपले खात्यावरती हे सगळं चेक करू शकता. जर पैसे अडकले असतील तर मी तुम्हाला एक पुढे महत्त्वाचं एक सोल्युशन देणार आहे जे तुम्हाला काम करणार आहे. तुमचे पैसे नक्की तुमच्या खात्यावरती येतील. व्हिडिओ संपूर्ण पहा.
डबल पैसे मिळालेत ह्याच्या मागची सिक्रेट ट्रिक काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो आहे. बघा, होय, काही महिलांच्या खात्यात आता डबल 4,200 रुपये किंवा त्याहून अधिकसुद्धा पैसे जमा झालेले आहेत. ह्याचा नेमका काय प्रकार आहे? काही लोकांना ज्यादा पैसे का मिळत आहेत तर तुम्हाला का नाही ह्याचं मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण पहा. जर तुम्हाला याचा फायदा घ्यायचा असेल तर पुढील महत्त्वाच्या स्टेप्स काय आहेत त्या चुकवू नका, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ हा असणार आहे. जर तुम्ही डिटेलमध्ये व्हिडिओ पाहत असाल तर संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. बघा, भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यात 4,200 म्हणजेच हप्ता डबल होऊन येत आहे. का? कारण भरपूर लाडक्या बहिणी इथं आपण जर बघितलं, एका घरात 2-2 लाडक्या बहिणींनी सेमच ह्यांनी फॉर्म भरलेले आहेत, तर अशा लाडक्या बहिणींना पैसे मिळत आहेत. नेमका हा प्रकार काय पैसे ज्यादा मिळत आहेत? कारण काही लाडक्या बहिणींना आपण जर बघितलं तर नमो शेतकरी योजनेचे पण 2,000 रुपये आलेले आहेत. काही लाडक्या बहिणींना वेगवेगळे आहेत, ते तुम्हाला मी पुढे सांगतोय कसं होणार आहे ते. आता बघा, तुमचे जर पैसे अडकले असतील तर हप्ता थांबला असेल तर आता काय करायचं? भरपूर लाडक्या बहिणीचं बघा, जानेवारीपासून हप्ता आलेला नाही, पैसे अडकलेले आहेत, किंवा एकही हप्ता आलेला नाही, किंवा ऑक्टोबरचे हप्ता अडकलेला आहे, तर हप्ता थांबला आहे. तर त्याचा काय करायचं? आता मार्चचा हप्ता आला नाही, काय करायचं सांगतो. जर तुमचा हप्ता मिळाला नसेल तर या 3 सिक्रेट स्टेप्स आहेत, ते तुम्ही फॉलो करा, त्या यूज करा, त्या वापरात आणा. पहिली गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची सिक्रेट ट्रिक जी आहे ती तुम्हाला करायची आहे, ती म्हणजे जर तुमचा हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुमचं नाव यादीत आहे का हे चेक करायचं आहे. बघा, जर तुमचं यादीतूनच नाव काढलं असेल तर प्रॉब्लेम होणार आहे. बघा, जर तुम्हाला हप्ता थांबवला असेल काय नाही, तर आत्ताची लेटेस्ट जी यादी आहे ती तुम्हाला जाऊन ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुमचं नाव यादीत आहे का नाही हे चेक करायचं आहे. बँकेत जा आणि खाते अपडेट करा. बँकेत जाऊन तुमचं खाते जे आहे ते अपडेट करा, कारण काही खातं ब्लॉक झाली आहेत. मी तुम्हाला अजूनही सांगतोय, मार्च महिन्यानंतर 1 एप्रिलपासून भरपूर लाडक्या बहिणींचे खाते ब्लॉक झालेले आहेत. भरपूर जणांचे आधार कार्ड अपडेट नाही किंवा आत्ताचं अपडेट नाही. आधार कार्डवरची माहिती, बँकेतली माहिती वेगवेगळी असल्या कारणाने हे प्रॉब्लेम होत आहेत. महिला व बालविकास विभागात तक्रार करू शकता, किंवा काहींना पैसे मिळत नसतील तर हे तुम्ही 3 स्टेप्स पूर्ण केले नाहीत तर तुमचे पैसे कायमचे गेले. लक्षात घ्या, ही जर 3 स्टेप्स तुम्ही नाही घेतले तर कायमचं तुमचे पैसे जाणार आहेत. आणि सोबतच सगळ्यात महत्त्वाचं, सरकार आणखी एक नवीन योजना सुरू करत आहे. त्यामध्ये काही लाडक्या बहिणींना अजून पैसे मिळणार आहेत. तर ह्या लाडक्या बहिणींसाठी अजून अशीच लाडक्या बहिणीसारखीच लाडक्या बहिणींना नवीन योजना लवकरच सुरू होत आहे. ही योजना कोणासाठी असेल, कधी सुरू होईल, या योजनेचं नाव काय आहे हे लवकरच तुम्हाला मी सांगणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनल आधी सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच आपण भन्नाट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तुमच्या खात्यात पैसे आलेत की नाही कमेंट करून फक्त एक शब्द टाका, मिळाले की मिळाले नाही. तुमच्या मैत्रिणींना, बहिणींना, आईला हा व्हिडिओ शेअर करा, त्यांनाही या योजनेचा फायदा मिळावा. जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे सर्व अपडेट्स वेळेवर हवे असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं जे बटन आहे त्याला सुद्धा दाबा, म्हणजे तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर हे जे काही आपले अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.